हॅलो, नमस्कार. सर्व माझ्या गोडताईंचं, मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. यावेळी टायमिंग सकाळचे 8 किंवा 8:30 वाजले असतील, तितकं बघितलेलं नाही आहे. म्हणजे आपण सकाळी 5 वाजता माझी कामाची सुरुवात होते, म्हणजे मॉर्निंगची कामं, लगेच अंघोळ, मग देवपूजा, स्वयंपाक, यामध्ये तिकडे टाईमकडे लक्ष जात नाही. एक सलग आपल्याला कामं करायची असतात. मग त्यावेळेस कुठं टाईम आहे काय नाही, हे एकच विचार असतं की कामं थोडीशी झटपट आवरावी. आणि इकडे मी आता करत आहे भाजीची तयारी. म्हणजे मला डोसे बनवायचे आहेत, त्यासोबत बटाट्याची भाजी आणि चटणी बनवणार आहे. ताजं नारळ तर नाही, आज सुकं नारळच घेऊन मी बनवणार आहे. आणि आज गायत्री जाणार पण आहे, तर तिलाही सगळं आवरून द्यायचं आहे मला. काल आम्ही चिवडा वगैरे बनवला, जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. तर आता मी इकडे बटाटे जे आहेत ना, आतमधून कट करून शिजत ठेवत आहे. म्हणजे कमी वेळामध्ये, अगदी 1 ते 2 शिडीला ते व्यवस्थित उकळले जातात. आणि तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते. म्हणजे डोश्याचं बॅटर तितकं व्यवस्थित फुललेलं नाही, कारण त्यामध्ये ना मी सोडा टाकलेला आहे ना, मिक्स काही केलेलं होतं, फक्त डाळ तांदूळ होती त्यामुळे. तर बघूया आता डोसे कसे बनतील काय नाही. तर इकडं बटाटे पण व्यवस्थित उकडलेले आहेत, ते पण काढून घेऊया. आणि थोडीशी घाईगडबड धावपळ चालू आहे. दीपककडे जायचं आहे शनिवारी, तर आज गायत्रीला मी पाठवून देते आणि तिकडे जाण्याची तयारी करून घेते. म्हणजे तुम्ही जाल त्याने भरपूर वेळ आहे. तरी पण बघा, आता त्याच्याकडे नेण्यासाठी मला काही पदार्थ बनवायचे जे टिकाऊ असावं, म्हणजे एक 15 दिवस 20 दिवस दीपक खावं. तशापर्यंत चिवडा असो, मसाला शेंगदाणे असो किंवा चकली बनवणार आहे. तर असे पदार्थ बनवण्यासाठी तयारी थोडीशी जास्त लागते. म्हणजे चकली बनवण्यासाठी जे मिक्स आहे ना, म्हणजे भाजण करायचं आहे मला, सगळं तांदूळ डाळ हे सगळं, ती पण मला तयारी करायची आहे. आणि थोडाफार किराणा पण आणायचा आहे. बॅगा नाही आहेत, म्हणजे 2-3 बॅगा होत्या, तो दीपकच घेऊन गेला आहे तिकडं. आणि एक बॅग आहे ती दिनेशकडे आहे. परत यांनी श्रावण महिन्यामध्ये जाण्यासाठी ती पण म्हणजे तिकीट वगैरे करून ठेवलेले आहे, लांबवर जाणार आहेत, मग तिकडे देण्यासाठी यांना बॅग लागणार आहे. तर बॅग पण आणायची आहे. थोडीफार कपड्याची खरेदी करायची आहे. मलाही नवीन ड्रेस घ्यायचे आहेत. म्हणजे जे अगोदरचे ड्रेस आहेत ना, ते मी घरामध्येच घातलेले आहेत, थोडेफार जुनेही झालेले आहेत. आता प्रवासात कुठेतरी जाण्यासाठी दुसरे ड्रेस मला घ्यायचे आहेत. तर ही सगळी तयारी शॉपिंग होणार आहे, त्यामुळे थोडंसं लवकरच आवरणार आहे. म्हणजे थोडीशी घाईगडबड आहे, म्हणजे शनिवारी आम्हाला जायचं आहे, त्यामुळे थोडीशी घाईगडबड आमची चालू आहे. तर असं इकडं जे आहे ना, बटाटे मी सोलून घेतलेले आहेत आणि हिरवी मिरची इकडं खूप सारी घेतलेली आहे, कारण मला भाजून वाटण करायचं आहे याचं. परत कोथिंबीर बारीक कट करून घेतली, एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. आणि मिरची अशा पद्धतीनं आतमधून मी जे आहे ना चीर पाडत आहे, मग कट करत आहे. मला भाजीला टाकण्यासाठी लागणार आहे. परत कांदा वगैरे ही सगळी तयारी करून पटकन मी भाजी बनवून घेते बटाट्याची. म्हणजे डोश्यासोबत बटाट्याची भाजी असली ना, खूप छान टेस्टी, म्हणजे मस्त कॉम्बिनेशन आहे. परत ताज्या नारळाची चटणी असली तर आणखीनच छान आहे. पण ताज्या नारळाची चटणी म्हणजे नारळ नाही आहे आता, सुकंच नारळ घेणार आहे, ती पण खूप छान बनते. तर गायत्री आहे मदतीला. थोडंसं लवकरच आम्ही आवरणार आहोत. दूध पण गरम करायला ठेवलेलं आहे. म्हणजे किचनमध्ये आपली धावपळ चालूच होते जोपर्यंत की स्वयंपाक होत नाही तोपर्यंत. तर दूध गरम झालेलं आहे, वरती ठेवलेलं मी खिडकीमध्ये निवांत, ते गार होत राहील. आणि तसं तर दिवसातून 2-3 वेळा मी गरम करतच असते. आणि एक प्रॉब्लेम झालेला, एकतर घाई गडबड धावपळ आपली आहे, त्यामध्ये हे जे गॅस आहे ना, इकडची जी चूल आहे त्याचं बटन तुटलेलं आहे, ते एक प्रॉब्लेम झालेला आहे. तर मी काय करत आहे, म्हणजे आता बटन तर तुटलेलं आहे, आता गेले की कोण आणून देणार आहे मला, म्हणजे रात्रीच असं झालेलं आहे. तर मी काय केलं, पकड घेतलेलं आहे आणि त्यानंच ते जे आहे बटन आतमधून लोटून त्याला चालू करत आहे, मग गॅस चालू करत आहे. थोडासा प्रॉब्लेम होत आहे इथं. असो, तसंच कसं बसं आज ॲडजस्ट करून घेते. आता उद्याच्याला दिनेश घेऊन येईल ते बटन, म्हणजे त्याचं जे बटन आहे मोडेल तेच देणार आहे, म्हणजे साईजमध्ये कमी जास्त होऊ नये. तर एक छोटे मोठे प्रॉब्लेम होतच असतात. असो, इकडं मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. 2-3 चमचे तेल घेतलेलं आहे. मोहरी जिरं टाकलं, कढीपत्ता टाकलेला आहे, नंतर कांदा आणि हिरवी मिरची टाकलेली आहे. आणि एक आल्याचा तुकडा मी बारीक वाटून टाकलेला आहे, परतून घेतलेला आहे. नंतर मी यामध्ये सुके मसाले टाकले, जसं 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. परतून घेतलं. मसाले व्यवस्थित भाजल्यानंतर यामध्ये मी कोथिंबीर टाकली आणि बटाटे मॅश करून टाकले, म्हणजे उकडलेले बटाटे मॅश करून टाकलेले आहेत. आणि म्हणजे छान मिक्स करून घेऊया. आणि गॅसवरती थोडा वेळ झाकून ठेवूया. भाजी एकदम छान टेस्टी बनून तयार होते. म्हणजे कांदा थोडासा जास्त प्रमाणात टाकला, भाजी छान होते. परत यामध्ये डाळीही टाकू शकता तुम्ही, जसं चना डाळ आहे, उडीद डाळ आहे, ती पण टाकल्यानं भाजीला टेस्ट खूप छान येतो. पण मी आज ते काहीच टाकलेलं नाही आहे. तर भाजीकडे बनत ठेवलेली आहे. चवीपुरतं मीठ टाकूया. गायत्रीकडे चटणीची तयारी करत आहे. दिनेश जेवण करायला बसलेला आहे. म्हणजे डोसे, म्हणजे दिनेशला गॅरेजला जायचं आहे, घाईगडबड त्याची चालू आहे. आणि सकाळी लवकर जेवण करून सगळ्याला सवय आहे. आणि जेव्हाही असा पदार्थ बनतो ना, जसं डोसा असो, इडली असो, त्याची तयारी खूप असते. चटणी वेगळी, भाजी वेगळी, त्यामध्ये थोडासा लेट झालेला आहे. तर दिनेशलाही भूकी लागलेली आहे. तर गायत्रीला म्हणलं झटपट तिकडे चटणी बनवतो आणि मी भाजी बनवून घेते. आणि इकडे आमची हशी मजाक चालू असते दिवसभर, काहीतरी काही दिनेश म्हणत असतो, गायत्री म्हणत असते, चालू असतं सगळ्यांचं आपापलं. तर इकडे थोडंसं पाणी टाकले, बिलकुल थोडंसं, एकदम सुकी भाजी होत होती म्हणून मी
2 ते 3 चमचे पाणी टाकलेलं आहे. छान मिक्स केलं आणि कमी गॅसवरती थोडा वेळ झाकून ठेवूया. आणि तिकडच्या ह्याच्यावर मी तवा ठेवलेला आहे शेंगदाणे भाजण्यासाठी. परत मिरची पण चटणीसाठी लागणार आहे, मिरची पण भाजून घ्यायची आहे. तर बघू शकता भाजी एकदम छान अशी बनून तयार झालेली आहे. तर भाजी तर बनली, आता पुढची तयारी करूया. आणि इकडे भाजी बनवण्यासाठी मी मिरच्याही भाजत ठेवल्या आहेत थोड्याफार. म्हणजे मिरच्या मी स्वच्छ धुवून देठ काढून ठेवत असते, म्हणजे 15-20 दिवस ते व्यवस्थित राहतात. देठासहित मिरची जर ठेवलं ना फ्रीजला तर जास्त दिवस टिकत नाही, मिरच्या नासायला लागतात. पण अशा पद्धतीने देठं काढून ठेवायची. आणि मला आज भाजीमध्ये मेथीची भाजी बनवायची आहे. गायत्रीला तिकडेही पॅक करून द्यायचं आहे, म्हणजे आज गायत्री जाणार आहे. आणि ताई गेलेले आहेत अलिबागला, त्यामुळे तिकडेही घरी कोणी नाही आहे, योगेश आहेत. तर गायत्रीला थोडंफार म्हणजे स्वयंपाक मी बनवून देणार आहे. आता गेल्यानंतर काय करणार ते. आणि बाबा पण गायत्रीसोबत जात आहेत. म्हणजे गायत्रीचा विचार होता की दिनेशला घेऊन जाते, पण दिनेश गेल्यामुळे काय होतं, मला किराणा कोणी आणलेला राहत नाही. परत गॅरेजला जाणार कोणी, म्हणजे हे कुठेतरी बाहेर गेले. गॅरेजमध्ये जे कामाला मुलगा आहे तो आहे, तरी पण घरचं माणूस असणं गरजेचं आहे. म्हणून गायत्रीला म्हणलं आम्ही बेंगळूरला जाऊन येतो, मग आल्यानंतर बाबाला इकडे पाठवू, दिनेशला आम्ही तिकडे पाठवतो. म्हणजे जोपर्यंत की कॉलेज स्टार्ट होत नाही तोपर्यंत ठेवून घ्या तिकडे. ताई खूप दिवस झालं म्हणत होत्या की दिनेशला पाठवून द्या, सुट्ट्या झाल्यापासून म्हणत होत्या. पण इकडलीच घाई गडबड, म्हणजे आता दीपकही नाही आहे इकडं. जे आणायचं आहे काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात ते दिनेशच आणून देत असतो. मग दिनेश गेल्यामुळं माझा हात मोडल्यासारखं होतं, त्यामुळे मी त्याला पाठवलेलं नव्हतं. तरी पण आता बघूया, आम्ही आल्यानंतर दिनेशला ताईकडे 4 दिवस पाठवून देणार आहे. तर इकडे भाजी मी कशा पद्धतीने बनवत आहे, म्हणजे गेल्या वेळेस मी भाजी बनवली होती मेथीची, चणा दाणे, बेसन पीठ आणि शेंगदाणे टाकून बनवली. खूप छान टेस्टी भाजी बनली होती, जसं ढाब्यामध्ये भेटते ना तशीच टेस्टी भाजी बनलेली होती. पण गायत्री म्हणत आहे मामी तुम्ही डाळ टाकून भाजी बनवता ना, मला ती भाजी खूप आवडते तुमची, तशी बनवा. तर म्हटलं गायत्री जशी म्हणत आहे तशी बनवत आहे मी, डाळ टाकून खूप छान बनते अशी पण. म्हणजे अगोदर मी अशी करायची, नंतर मी बेसन शेंगदाणे मिक्स करून करत होते. खूप छान ते पण बनते आणि डाळीमधली पण खूप छान बनते. तर डाळीतलीच बनवत आहे. तर तुरीची डाळ मी शिजवून घेतलेली आहे. आणि आपण चणा डाळी टाकू शकता, असं नाही की तुरीचीच टाकायची आहे. चणा डाळ किंवा मूग डाळीमध्ये भाजी खूप छान बनते. तर भाजी जी आहे ना स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे. आणि इकडे हिरवी मिरची वाटून घेतली. या भाजीमध्ये ना हिरवी मिरचीचा फ्लेवर खूप छान येतो, लाल मिरचीपेक्षा हिरवी मिरचीच टाकायची. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं आणि लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे, कढीपत्ता टाकलेला आहे, परतून घेतलं. हलकासा लसणाचा कलर चेंज झालेला आहे. त्यामध्ये मसाले टाकूया, जसं लाल मिरची पावडर अर्धा चमचा टाकलेली आहे, कारण आपण हिरवी मिरची टाकणार आहोत. हळदी पावडर, धना पावडर टाकलेला आहे, परतून घेतलं. नंतर यामध्ये मी जी मेथीची भाजी कट करून ठेवली आहे ते टाकून आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं. म्हणजे भाजी व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घ्यायची, आपल्याला कुठेही कच्चेपणा असला नाही पाहिजे यामध्ये. बघू शकता भाजी एकदम जास्त होती, पण जसं आपण परतत गेलो तशी कमी होत जाते भाजी, म्हणजे व्यवस्थित ती भाजलेली आहे. नंतर मी यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट टाकली 1 ते 1.5 चमचा. नंतर मी टोमॅटो टाकले, परतून मी झाकून ठेवलेले कमी गॅसवरती. तोपर्यंत गायत्रीने देवपूजा करून घेतलेली आहे. आणि इकडं भाजी पण व्यवस्थित परतून घेतली. टोमॅटो छान मऊ झाली की त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि हे जे मिक्स केलेली डाळ आहे ते टाकायचे आहे. बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे, पण भाजी खूप छान टेस्टी बनून तयार होते. नक्की बनवा कधी अशा पद्धतीनं. म्हणजे मेथीची भाजी बनवण्याचे भरपूर प्रकार आहेत, हे पण एक प्रकार आहे त्यामधलं. खूप छान टेस्टी बनते ही पण भाजी. तर मेथीची भाजी बनलेली आहे. भाजी मी पॅक करून देण्यासाठी आणि घरी जेवण करण्यासाठी बनवलेली आहे. परत बटाट्याची भाजी बनलेली आहे. आता बनवूया डोसे. तर हे जे बटर आहे ना अजिबात फुललेलं नाही आहे, बघू शकता तुम्ही. तरी पण डोसे परफेक्ट, मला अगोदर विचार येत होता की डोसे परफेक्ट बनणार नाहीत, पण खूप छान याचे डोसे बनलेले होते. तर इकडे मी पॅन ठेवलेला आहे, म्हणजे कुठेतरी वस्तू बिघडली आणि मनात नाही तेच काम होतं ते, नंतर तसं झालेलं होतं, पण व्यवस्थित झालेले होते डोसे. तर इकडे मी डोसा पॅनवरती पसरवला, पलटून घेतलेला आहे. नंतर यामध्ये मी भाजी लावलेली अशा प्रकारे, हे जे मसाला बनवला ना आपण बटाट्याचा ते लावलेला आहे आणि सुरळीत करून व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे. खूप छान हे डोसे बनवून तयार होतात. नंतर मी जे डोसे बनवले ते प्लेनच बनवले. गायत्री म्हणत होती चटणी आहे, बटाट्याची भाजी अशी सोबत द्या मामी आणि प्लेनच डोसे बनवा, आतमधून भाजी वगैरे टाकू नका. तर अशा पद्धतीने मी बनवले. दिनेशचं झालेलं आहे खाण्यापिणं, तो गॅरेजला गेलेला आहे. परत त्यांचा आज रविवार आहे, तर त्यांच्यासाठी मला पोहे बनवायचे आहेत. म्हणजे आज ना प्रत्येकाला वेगवेगळं झालेलं आहे. एक तर डोसे, चटणी हे सगळं बनलं. परत मेथीची भाजी बनवली, परत बाबांसाठी स्वयंपाक वेगळा, परत त्यांच्यासाठी पोहे, असं झालेलं. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळा स्वयंपाक आज खरंच भरपूर वेळ मला किचनमध्ये लागलेला होता. तर सगळा स्वयंपाक केला, सगळ्यांचं जेवण खाणे झालं आणि सगळे भांडी क्लीन करून घेतले, कपडे धुले अगोदर आणि किचन काउंट स्वच्छ करून घेतलं. आता मी इकडे चपात्या बनवत आहे, म्हणजे गायत्रीला पॅक करून देण्यासाठी मी इकडे चपात्या बनवत आहे. तर कणिक मी अगोदरच मळून ठेवली होती सकाळच्या वेळेमध्येच. तर कणिक व्यवस्थित भिजली, आणखीन इकडे मऊ करून घेतली. आणि तिकडचं जे आहे ना बटन तुटलेलं आहे, म्हणून मी इकडच्या बर्नरवर हे पॅन ठेवलेलं आहे आणि इकडेच मी चपात्या बनवून घेत आहे. थोडंसं अवघड जात आहे ते पकडणं, बटन ऑन करणं, मग गॅस ऑन करणं थोडंसं कठीण वाटत होतं. म्हणून अशा प्रकारे म्हणजे थोडासा प्रॉब्लेम होतो जोपर्यंत की आता नवीन बटन येत नाही तोपर्यंत असंच आहे.
तर इकडं चपाती मी 3 पदरी करत आहे. म्हणजे 2-3 प्रकार आहेत चपाती बनवण्याची. मी तशी पण बनवते, अशी पण बनवते. म्हणजे 3 ह्याच्यामध्ये पलटायचं आपल्याला, म्हणजे चिपटी बनवायची आहे. पूर्णपणे तेल लावायचं, दुमडायचं, पूर्णपणे तेल लावायचं, दुमडायचं, असं 3 वेळा करायचं. म्हणजे 3 कोणी चपाती बनलेली आहे. आणि राऊंड शेपमध्ये मी लाटून घेतलेली आहे. पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि चपाती अलट पलट करत आपल्याला शेकून घ्यायची आहे. एकदम छान आणि मऊसुद्धा या चपात्या म्हणून तयार होतात. म्हणजे आणि ही चपाती जास्त वेळ ठेवून खाल्ली तरी पण खूप छान नरम बनून राहते, लगेच अशा कडक होणार नाही. तर इकडे चपात्या मी अशाच पद्धतीनं करून घेत आहे. गायत्रीला म्हणजे सगळं आवरून घे, म्हणजे कपडे वगैरे सगळे बॅगमध्ये भरून घे. तर गायत्री सगळं आवरत आहे. बाबांचंही जेवण खाणं झाले, बाहेर गेलेले आहेत, म्हणजे बाबाही जाणार आहेत गायत्रीसोबत. तर व्हिडिओला तर सुरुवात झालेली आहे. तर एकच म्हणेन, व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा. तर गायत्री केस वगैरे बांधून घेतलेले, तोपर्यंत मी चपात्या बनवून घेतल्या आणि चपात्या मी इकडं कपड्यात पॅक करत आहे. तर एक कपडा घेतलेला आहे आणि यामध्ये मी चपात्या, म्हणजे योगेश आहे जेवण करणारे घराकडे, म्हणत होते की सकाळी नाश्ता झालेला आहे त्यांचा, आता गायत्री जातच आहे तर मी पॅक करून देत आहे. म्हणजे आता गेल्यानंतर पुन्हा संध्याकाळी परत शेतामध्ये ना 2-3 कुत्रे आहेत, त्यांच्यासाठी पण मी चपात्या दिलेल्या आहेत. आणि इकडं 1-1.5 भाकर पण दिलेले, म्हणजे बाबा पण सोबत जात आहेत आता गेल्यानंतर जेवण करायला. गायत्री गेल्या गेल्या कुठं स्वयंपाक करणार, म्हणून इथूनच सगळं पॅक करून दिलेलं आहे. तर चपाती आणि भाकरी मी बांधलेली आहे आणि वरून एक कवर घालणार आहे, म्हणजे नरम बनून राहतील भरपूर वेळ ते. आणि इकडे भाजी मी डब्यामध्ये पॅक करत आहे. तर या डब्यामध्ये मी मेथीची भाजी, जी गायत्रीची फेवरेट आहे, ती भाजी मी पॅक केलेली आहे. परत आणखीन एका डब्यामध्ये मी बटाट्याची भाजी, म्हणजे योगेशला बटाट्याची भाजी खूप खूप आवडते, तर देत आहे. आणि दिनेश सकाळी ब्रेकफास्ट करूनच गॅरेजला गेला होता, आता आलेला आहे परत. म्हणजे टायमिंग सांगितलं तुम्हाला, तर दुपारचे 1:30 वाजलेले आहेत. गायत्री म्हणत होती मम्मी 11:30 किंवा 12 वाजेपर्यंत आम्ही निघणार आहोत, पण झालं नाही. एक कामं करण्यामध्ये कसा वेळ झाला काय माहिती. म्हणजे 1-1:30 तर वाजलेलेच आहेत आतापर्यंत आमचा स्वयंपाक झाला आणि हे सगळं झालं, पॅकिंग होत आहे. गायत्री कपडे वगैरे बॅगमध्ये भरत आहे, तोपर्यंत मी इकडं स्वयंपाक पॅक करत आहे. तर एका डब्यामध्ये बटाट्याची भाजी आणि एका डब्यामध्ये मेथीची भाजी पॅक केलेली आहे. आणि रात्री मी चिवडा बनवून ठेवलेला होता, चिवडा पण एका कवरमध्ये मी पॅक केलेला आहे. आणि इकडे सगळं आणून हॉलमध्ये ठेवत आहे, म्हणजे सगळं बॅगमध्ये भरता येईल. आणि ही कपड्याची शॉपिंग आम्ही केलेली होती, म्हणजे मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. गायत्रीसाठी ड्रेस आणि ताईसाठी 2 साड्या मी घेतलेल्या आहेत. साड्या तितक्या मला काही ह्या आवडल्या नाही. ताई म्हणत होत्या साध्या सिंपल दररोज घालण्यासाठी मला साड्या लागणार आहे, तशी घेऊन द्या. तर मी अशा प्रकारे साड्या घेतलेल्या आहेत. म्हणजे ताई म्हणत होत्या जास्त वर्कच्या साड्या नको आहेत, मला घरी घालण्यासाठी लागणार आहे. साध्या सिंपल, जास्त वर्क असलं नाही पाहिजे, फक्त कपडा मऊ असला पाहिजे रेग्युलर यूजसाठी, म्हणून मी अशा साड्या घेतलेल्या आहेत. ताईसाठी 2, तर त्या साड्या पण मी पॅक करून देत आहे. आणि हे कवर आणि हे जे आलेले ना खोके वगैरे, ते काही देणार नाही, कसे नेणार आहे अवघड सवड. फक्त साड्याच त्यामधल्या मी काढून घेतल्या आणि पिशवीमध्ये घालून देत आहे गायत्रीला. म्हणजे आता एसटीनं जाणार आहेत, अवघड सवड कवर आणि बिवर, त्यासाठी मोठी पिशवी लागणार होती, म्हणून सगळंच मी काढलं. ते कवर आणि ते मेन कापड सगळंच काढलं यामधलं, फक्त साड्याच घेतलेल्या आहेत. आणि ही पिशवी पण देणार आहे, म्हणजे एक बॅग आहे, आणखीन एक पिशवी. आणि दिनेशसाठी शर्ट आम्ही घेतलेलं होतं अशी, म्हणजे अशा कलरची नव्हती त्याच्याकडे, तर अशी शर्टही घेतलेली आहे. त्याशिवाय म्हणजे भरपूरच आमची शॉपिंग झाली, नंतर मी व्हिडिओ बनवला नव्हता तिथं. तर हे सगळ्या साड्या वगैरे बॅगमध्ये ठेवत होते, पण बसत नव्हते, म्हणजे आता हे सगळं कुठं ठेवणार, म्हणून आणखीन एक पिशवी मी केलेली आहे. गायत्री म्हणत होती मामी अवघड सवड देऊ नका जास्त, एकच बॅग बस झाली, यामध्येच कसं तसं आपण ठेवूया, आणि जे राहिलं ते राहिलं, नंतर आलतवा नेईन. पण नाही म्हणलं, ही एक पिशवी घेऊन जाऊ, म्हणजे बाबा आहेत सोबत, यामध्ये थोडंफार त्यामध्ये थोडंफार मी पॅक करून देत आहे. तर सगळी पॅकिंग होत आहे. आता गायत्री गेल्यानंतर खूप सुनं वाटणार आहे. म्हणजे गायत्री खूप दिवस झालं माझ्याकडे आलेली होती, 15-20 दिवस तर होत आले. तर तिच्यासोबत वेळ कसा जात होता अजिबात कळत नव्हतं, म्हणजे हसी मजाक दिवसभर चालू राहत होतं आमचं. पण आता गायत्री गेल्यानं खूप सोनं मला वाटणार आहे. आणखीन 4 दिवस मी ठेवून घेतले असते, पण ताई जात आहेत ना अलिबागला, त्यामुळे घराकडे कोणी नाही आहे, त्यामुळे गायत्री जात आहे. तर सगळं इकडे एका कवरमध्ये हे स्वयंपाक घातलेला आहे मी, आणि तसंच कवर मी पिशवीत, म्हणजे सांडेल एवढा झाला तरी पिशवी खराब होणार, त्यामध्येच सांडेल. आणि परत चिवडाही याच पिशवीत ठेवणार आहे. तर 2 बॅगा झालेल्या आहेत. बाबाने फोन लावला होता, म्हणजे जेवण करून बाहेर गेलेत, आणखीन आलेले नाही आहेत. आणि तसं तरी पावसा पाण्याचं थोडंसं लवकर गेलं तरच ठीक आहे, तसं तर घरीच लेट झालेलं आहे. आता 2 वाजत आहेत, आता कुठं बॅग आम्ही भरत आहोत. तर झालेलं आहे सगळं. थोडंसं मनामध्ये हे पण आहे, गायत्री जात आहे, दुःखही वाटत आहे की तिला जाऊ द्यायचं नाही, आणखीन 4 दिवस तर ठेवून घ्यावं, पण नाही, आता ते जाणार. तर इकडं गायत्रीने ड्रेस घातलेला आहे, तर बघू शकता असा ड्रेस गायत्रीसाठी घेतलेला आहे, जी जॉकेटचा आहे, मला खूप आवडला. गायत्रीला पण खूप आवडलेला आहे, म्हणजे तिच्याकडे असा ड्रेस नव्हता पण.
तर गायत्रीने ड्रेस घातलेला आहे, केस वगैरे बांधते, रेडी होत आहे ती जाण्यासाठी. आणि दिनेश आलेला आहे, म्हणजे काहीतरी काम होतं त्याचं, त्यामुळे आलेलं आहे. म्हणजे गॅरेजमध्ये ट्यूब वगैरे लागणार होते ते नेण्यासाठी आलेलं आहे. तर आता घेऊन जात आहे आणि दाखवत आहे की बाईकवरती इथं थोडंसं नाव चेंज केलेलं आहे. म्हणजे यावरती आर्मी म्हणून लिहायचं होतं, कारवरती आहे आणि बाईकवरतीही, तर तेच लिहिलेलं आहे, मिलिटरी म्हणून लिहिलेलं आहे. तेच दाखवत आहे. दिनेश मम्मी असं नाव घातलेलं आहे. आणि गायत्री गेल्यामुळे दिनेशलाही करमणार नाही, दिवसभर यांची मस्ती चालू राहायची. तेच म्हणतो दिनेश, आणि 4 दिवस राहा ना अक्का, म्हणजे तिला गायत्री म्हणत नाही अक्का म्हणतो. अक्का आणखीन 4 दिवस राहा ना, लगेच जात आहे. आणि दिनेशला पण घेऊन जायचा विचार होता हिचा, पण असो आता नंतर जाईल दिनेश. आता बाबा जात आहेत सोबत. शिरूलाही मिस करेल गेल्यानंतर, तेच म्हणत आहे. शेरूना भरपूर धिंगामस्ती करायचा हिच्यासोबत, तिच्या मागं हिंडणं, तिचे ड्रेस धरून वळणं चालू राहायचं त्याचं दिवसभर. तर शिरूला पण बोलत आहे. आणि इथं या ड्रेसवरती फोटो पण मी गायत्रीचे काढलेले होते. तर आता जात आहे ही. थोडंसं सोनं मनात दुःखी खूप आहे ताईंना. तर गायत्रीला गळा भेट होत आहे. एखाद्या व्यक्तीसोबत आपले मन जुळले ना, खरंच सोडून जायचं मन होत नाही. गायत्रीलाही तसं होत होतं आणि मला पण तिला जाऊ द्यायचं नव्हतं. तरी पण एक मजबुरी असते, आपल्याला जावंच लागतं. तर असं ताईनं यासोबत या व्हिडिओला सेंड करते. बाय बाय, टेक केअर.